तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ खूप इंटरेस्टेड आणि खूप भारी होणार आहे. तर आता आपण सध्या आलेलो आहे कामोठे नवी मुंबई या इथे आपल्याला बघायला भेटतंय चुलीवरच्या काही गोष्टी. याची खूप टंचाई असल्या कारणाने मराठी उद्योजकांनी इथं चालू केलेल्या आहेत चुलीवरच्या काही भजीपाव, वडापाव, वडे, भजी, त्याच्यानंतर मिसळपाव, अशा काही भरपूर काही गोष्टी इथं चुलीव म्हणतात आणि हे तुम्हाला दाखवतोय मी प्रात्यक्षिक. तर हे बघू शकता, आपण इथं आलेलो आहे. सेंटरचं नाव आहे विघ्नहर्ता स्नॅक सेंटर आहे. तर इथे बघू शकता, इथे बटाटी भजी काढायला चाललेली आहेत. इथे दादा काढतात. दादा नमस्कार. नमस्कार, बढ़िया है। अच्छा, ये क्या जुगाड़ लगाय आपने? देसी जुगाड़। देसी जुगाड़. तर हे बघा, आता यांनी काय केलेलं आहे इथे. तर आता इथे ओनर आहे तिथे. नमस्कार दादा. नमस्कार. तर काय आपलं हे काय सिस्टीम आहे नक्की हे आपली गावाकडची चूल आहे. अच्छा. हे आपण जसं गावाला कसं हा. घरोघरी चुलीच्या मातीच्या चुली असतात, तशी आपली मातीची चूल आहे. अच्छा, म्हणजे चुलीची आता आठवण आलीच म्हणायचं. जसे जुन्या आठवणी जागा झाल्यात. म्हणजे आठवण येण्यास भाग पाडावी अशी गोष्ट सध्या हो. घडलेली आहे. कारण की आता सध्या आपण बघतोय कमर्शियल गॅस जवळजवळ बंदच झालेला आहे. कधीपासून बंद झाला गॅस तरी आपला? आता एक आठवडा झालाय तेव्हापासून बंदच आहे. आता एका आठवड्यापासून हे चुलीवर तर तुमचं हो. झाल्यात गोष्टी. काय काय कसं कसं बनवता, काय सांगता का थोडक्यात या चुलीची आयडिया? चुलीवर आपण सध्या वडा बनवतोय, हा. समोसा बनवतोय, बटाटा भजी बनवतोय, मिरची भजी बनवतो, अच्छा. पॅटीस बनवतो. हा सध्या आता एवढंच बनवतोय. हा. जिलेबी वगैरे असते आपल्याकडे, पण ते गॅस नसल्यामुळे आपल्याला ते जिलेबी याच्यावर बनवता येत नाही. बरं, हा. चालू आहे सध्या. अच्छा, मग चूल आता ही कसं तुम्ही बनवली का भेटली रेडीमेड? नाही, रेडीमेड आम्ही गेलतो बघायला, पण आम्हाला कुठेच रेडीमेड चूल भेटली नाही. अच्छा. आम्ही रिटर्न आलो. मग रिटर्न आल्याच्या नंतर आमचे सासरे जे ओनर आहेत हा. ना त्या दुकानचे, बबन खनसे म्हणून, अच्छा त्यांच्या डोक्यात आयडिया आली की गावची चूल आपण तयार करू होते. अच्छा. म्हणून त्यांनी त्या गावची चूल बनवली. म्हणजे चुलन हे आपण थोडक्यात कोळशावर चालतो आणि लाकडावर सुद्धा चालू शकतो. लाकूड आणि कोळसा दोन्हीवर. तर हे थोडक्यात आम्हाला दाखवतं का पुढून काय हो, सिस्टीम हो, कशी केली? हो. या जरा तर बघूया आपण चूल कशी आहे. तर दादा हे कसं कसं चुलीचं जुगाड केलंय आपल्याला थोडक्यात सांगता? आपण हे काय केलंय, इथून वीट घेऊन आलोय. अच्छा. वीट मांडून आपण एक आपला पत्र्याचा जो डब्बा असतो हा. त्याला कट केलाय. त्याला कट करून त्याला कोळसा टाकण्यासाठी गज वगैरे लावले अच्छा. आणि खाली थोडी लाकूड टाकण्यासाठी जागा ठेवलेली. अच्छा, म्हणजे इथे खाली. हो, इथे खाली लाकूड टाकण्यासाठी जागा ठेवलेली हा. आणि वरती आपण कोळसा टाकतो तिथे. अच्छा, कोळसा टाकतो. हो. आणि लाकडं पण तुम्ही टाकू शकता. लाकडं पण टाकू शकतो आणि वरती कोळसा टाकता येतो. म्हणजे सध्या कोळसा कारण की दूर किंवा लाकूड टाकलं का तो थोडा धूर जास्त होतो, त्याच्यामुळे लाकूड आपण शक्यतो हा. गरज पडली तरच टाकतो. ज्यावेळेस जर हा. जो जाळ असतो, जो आपल्याला जास्त मोठा पाहिजे असेल ना, हा. त्यावेळेस मग आपण लाकूड टाकतो त्याच्यामध्ये. अच्छा. हो, नाही तर कोळसा जर जास्त टाकला तर हा. अजून जास्त. एकदा हे करून तुम्ही सगळं करून ठेवता नंतर? हो, एकदा सध्या तर काय आहे, जास्त तेल गरम व्हायला थोडा टाइम जातो, हा. पण माल हा एकदम व्यवस्थित निघतो याच्यावर. पण टेस्ट काय? टेस्ट एक नंबर गावाकडची टेस्ट आहे. अच्छा, टेस्ट तुम्ही सर्वांनी येऊन एकदा टेस्ट चेक करून द्यावा. खरं म्हटलं तर हा चुलीवरचा वडापाव आणि चुलीवरचा वडापाव, चुलीवरचा समोसा. आता हे भजी निघाल्यानंतर याच्यात थोडं तेल वाढून हा. आपण समोसा सोडणार आहे लगेच. अच्छा, त्याच्यानंतर समोसा सुद्धा मस्त निघतात त्याच्यावर. अच्छा, हे बघू शकता असं भजी मस्त निघलेली आहे तिथे बघा. चुलीवरची भजी मुंबई ठिकाणी चुलीवरची भजी इथे निघतात आहेत. आणि त्याच्यानंतर मिसळ पण तुम्ही इथे हो, मिसळ हो, उद्यापासून मिसळ आपण चुलीवरच बनवू. चुलीवरच बनवा. आणि या दुकानचे ओनर बबन खनसे म्हणून आहेत. अच्छा. ते बीएसटीत आहे. ते सकाळचं बीएसटीत जातात हा. आणि संध्याकाळी आल्या उद्या दुकानावर थांबतात. अच्छा, ठीक आहे, आणि ते चालेल. दिवसभर त्यांच्या मिसेस पण असतात तिथे. अच्छा, ठीक आहे रोहन दादा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. असं तुम्ही पुढे जावा. धन्यवाद. ओके, चला. तर मंडळी हा व्हिडिओ आता बघू शकता, हा मित्र आहे. आम्ही दोघं आलेलो इथे. मिसळ यांची टेस्ट केली, कशी वाटली रे तुला? मस्त, एकदम छान मिसळ होते. छान होते ना? मी जवळपास 2 वर्षापूर्वीपासून इथं मिसळ खात आहे. हा. खूप टेस्ट छान आहे. प्लस त्यांचं हा. जे मिसळमध्ये जी टेस्ट असते ती आपल्याला कामोठ्यामध्ये कुठेही भेटणार नाही अशी यांची मिसळ आहे. कारण मी बऱ्याच 2018 पासून यांची मिसळ खात आहे. हा. इव्हन माझे डॉक्टर सुद्धा जे मित्र आहेत ते पण मी उसळ खाण्यासाठी इथं घेऊन येत असतो त्यांना. अच्छा. तर बाय द वे मित्रांनो, हाच माझा मित्र उमेश ह्यानीच हा पॉइंट मला दाखवलेला आहे. आणि हा जो स्पॉट कुठे आहे तो तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो. हे लोकेशन आहे. नमस्कार, हे लोकेशन सांगता का काय इथले? ते सांगतील. लोकेशन सांगा हे काय. आपल्या सेक्टर 18 मध्ये कामोठा सेक्टर 18 गणपती इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या समोर. अच्छा, हे इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे. त्याच्या समोर एक्झॅक्टली समोर हे बघा, विघ्नहर्ता इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे, त्याच्या बरोबर पुढे आहे.
हे आपलं असं दुकान आहे आणि असे यांची सिटिंग अरेंजमेंट आहे इथे आणि असं मस्त क्लायमेट आहे इथे. तर इथे ओपनली आहे सध्या सिटिंग अरेंजमेंट. आणि काय काय भेटते आपल्या इथे? आपल्या इथे भेटतो समोसा भेटतो, पॅटीस भेटतं, मिरची भजी भेटते, उलटा वडा भेटतो, वडापाव भेटतो, हा. समोसा आपलं हे बटाटा भजी भेटते, गोल भजी भेटते, कांदा भजी भेटते, हा जिलेबी जिलेबी पण भेटते. सध्या अच्छा. गॅसमुळे आपण जिलेबी नाही बनवते, पण पण आता जिलेबी थोडं- पण आपण चालू करणार, ट्राय करणार आपण चुलीवर सुद्धा जिलेबी बनवायचं ट्राय करणार एकदा. नक्कीच नक्कीच. नक्कीच. ठीक आहे रोहन भाऊ. ओके आता आपण समोसे आता हे समोसे चालले तिथे सोडायचे हे बघा. तर ठीक आहे मित्रांनो, हा एवढाच होता शॉर्ट मध्ये व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मराठी माणूस आहे, मराठी माणसाला सपोर्ट करा. तर हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. पुढे हा किती चालेल काय चालेल मला माहिती नाही. तुम्ही लाईक करा आणि ते हाईपचं आहे बटन ते सुद्धा दाबा. ओके धन्यवाद. चला आता याला